नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 10th सायन्स 5th लेसन, दॅट इज अ हीट। हा व्हिडिओ 1 आहे, व्हिडिओ 2, व्हिडिओ 3 तुम्हाला लवकरच मिळून जातील। आणि जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा, सोबत एवढे लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे हीट। आता हीट बघण्या अगोदर कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची सर्वात अगोदर आपण उत्तरं शोधूया आणि नंतर आपण समोरचा लेसन आपल्याला बघायचं आहे। पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द हीट अँड टेम्परेचर। हीट आणि टेम्परेचरमध्ये फरक आहे। तर बघा, हीट मित्रांनो एक एनर्जी आहे। हीट काय आहे? एक एनर्जी आहे। हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। आणि टेम्परेचर काय आहे? तर टेम्परेचर इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ अ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी। म्हणजे काय आहे टेम्परेचर? काय आहे तर टेम्परेचर फक्त काय आहे की बॉडी हॉट आहे की कोल्ड आहे एवढं आपण सांगू शकतो। म्हणजे बॉडी थंडी आहे की गरम आहे एवढं फक्त आपण टेम्परेचरच्या माध्यमातून सांगू शकतो। मात्र हीट एक आहे, एनर्जी आहे। ठीक आहे, हे दोन पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत। देन हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर। म्हणजे जी हीट असते ही हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर फ्लो होत असते। म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट असेल आपल्याकडे, हा ऑब्जेक्ट आहे, याचे जर टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असेल, दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याचं टेम्परेचर 15 डिग्री सेल्सिअस आहे, तर याचा अर्थ काय होतो की ही हीट आहे ही काय होईल, इकडून इकडे फ्लो होईल। याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर। ठीक आहे, नेहमी हीट काय होते, जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे फ्लो होते। हा कन्सेप्ट एक ध्यानात ठेवा। नंतरचा आहे, टेम्परेचर डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ अ एनर्जी ट्रान्सफर। आता टेम्परेचरच्या काय करते तर टेम्परेचरवरून आपल्याला त्याची डायरेक्शन समजते, हीट कोणत्या डायरेक्शनवर फ्लो होत आहे। फॉर एक्झाम्पल बघा, इथं दोन ऑब्जेक्ट मी पुन्हा काढतो। एका ऑब्जेक्टची टेम्परेचर मी 50 डिग्री सेल्सिअस घेतो, दुसऱ्याचं 30 डिग्री सेल्सिअस। मग आपल्याला एक कन्सेप्ट माहीत आहे की ज्यावेळेस हीट फ्लो होते त्यावेळेस लोअर टेम्परेचरकडे फ्लो होत असते, म्हणजे हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर। म्हणजे जिकडे जास्त टेम्परेचर तिकडनं ती फ्लो होते आणि कमी टेम्परेचरकडे जाते, हे आपल्याला माहीत आहे। याचा अर्थ ही फ्लो होत आहे तर ह्या डायरेक्शननं ती हीट फ्लो होत आहे हे आपण सांगू शकतो। म्हणजे टेम्परेचरवरनं आपण हे सांगू शकतो की त्या हीटचं डायरेक्शन कोणतं आहे। ठीक आहे, नंतर बघा, जे हीट आहे आपण एक्सप्रेस करतो जूलमध्ये, कॅलरीजमध्ये आणि अर्गमध्ये, हे त्याची युनिट आहेत, एकक आहेत। त्यानंतर टेम्परेचर आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो तर टेम्परेचर आपण एक्सप्रेस करतो, त्यानंतर आहे सेंटीग्रेड, फॅरेनहाइट्स, केल्विन। सेंटीग्रेड, फॅरेनहाइट्स आणि केल्विनमध्ये सुद्धा आपण टेम्परेचर काय करतो, एक्सप्रेस करत असतो। ठीक आहे, तर हा डिफरन्स तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर। म्हणजे हीट ट्रान्सफर होते त्यांची डिफरंट वेज कोणकोणत्या आहेत। तर मित्रांनो, हीट ज्यावेळेस कधी बी एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थामध्ये ट्रान्सफर होते त्याचे 3 मेथड आहेत। एक आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन। तर बघा मित्रांनो, कंडक्शनमध्ये काय होते तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय होते, हीट ट्रान्सफर होते, त्याला आपण कंडक्शन म्हणतो। फॉर एक्झाम्पल बघा, आपण काय करतो, एक भांडं आहे, त्या भांड्याला काय करतो आपण, ज्यावेळेस बघा इथं आपण हीट दिलेली आहे, बरोबर आहे, चहा करताना आपण काय करतो, त्या पातेल्याच्या खालून हीट देतो, त्यावेळेस काय होईल, त्याच्या बाजूचा जो काही त्याला कडा असतो धरण्याचा, ठीक आहे, हँडल असतो, तो पण गरम होतो। का? कारण ते एकमेकाला कॉन्टॅक्ट आहेत, म्हणून इथं कोणती जर हीट ट्रान्सफर झाली आहे ती मेथड आहे, त्याला आपण कंडक्शन म्हणतो। ठीक आहे, नंतर कन्व्हेक्शन म्हणजे काय, पाणी बघा, पाणी ज्यावेळेस आपण गरम करतो, एखाद्या भांड्यातलं, त्यावेळेस काय होते, हीट खालच्या पाण्याला भेटते आणि खालच्या पाण्याला भेटल्यामुळं काय होईल, जे मॉलिक्युल्स आहेत पाण्याचे ते वरती जातात, ठीक आहे, हलके झाल्यामुळे, आहे की नाही, आणि वरचे जे पाण्याचे मॉलिक्युल आहेत ते खाली येतात, पुन्हा ते गरम होतात। म्हणजे इथं काय होत आहे, ज्या मॉलिक्युल्सचं काय होत आहे, मोशन होत आहे। म्हणजे इथं मॉलिक्युलचं मोशन होत आहे, इथं मॉलिक्युलचं मोशन होत नाही कंडक्शनमध्ये। कन्व्हेक्शनमध्ये काय होतं, मॉलिक्युलचं मोशन होतं म्हणून त्याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो। रेडिएशनमध्ये काय असतं, तर एनर्जी ट्रान्सफर बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन। इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण नसतो आणि मॉलिक्युलचं सुद्धा मोशन होत नाही, पण जिथं काय जे हीट ट्रान्सफर होतो ते होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनद्वारे। कशाद्वारे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनद्वारे। उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल आहे सूर्य। सूर्य बघा आपल्यापासून खूप दूर आहे,
पण तिथून आपल्यापर्यंत हीट पोहोचते कशाच्या माध्यमातून, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या माध्यमातून. तर हे 3 वेज आहेत ऑफ हीट ट्रान्सफरचे. त्यानंतर आपण बघूया लॅटेंट हीट. तर बघा मित्रांनो, लॅटेंट हीट म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, व्हेन देअर इज अ चेंज ऑफ द स्टेट ऑफ द सबस्टन्स, म्हणजे ज्यावेळेस एखादा सबस्टन्स सॉलिडमध्ये असेल, बघा एखादा सबस्टन्स जर सॉलिड असेल त्याला आपण हीट देतो, हीट दिल्यानंतर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, बरोबर आहे. याचा अर्थ काय, त्याला आपण त्याला हीट दिलेली आहे म्हणजे त्यानं हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा लिक्विडमध्ये आहे, त्याला आपण हीट दिली, तो गॅसेसमध्ये कन्वर्ट झाला, ठीक आहे. म्हणजे त्याने तिथंसुद्धा हीट काय केलेलं आहे, ॲब्झॉर्ब केलेली आहे. पुन्हा आपण काय केलं आहे, सॉलिडला हीट दिली, पुन्हा तो गॅसेसमध्ये कन्वर्ट झालेला आहे, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो, ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट सॉलिड टू गॅसेसमध्ये कन्वर्ट होतात त्याला सब्लिमेट म्हणतो, सब्लिमेट सबस्टन्स, ठीक आहे. आता या प्रोसेसला आपण सब्लिमेशन म्हणतो. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला हीट दिली, जर त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये गॅसेसमध्ये झालं तर अशा वेळेस काय होते, लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमध्ये कन्वर्ट होताना त्याच्या स्टेटमध्ये बदल होताना तो हीट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. काय करतो, ही ॲब्झॉर्ब करतो, बरोबर आहे. हीट काय करेल तो ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे. पण त्याच्या रिव्हर्स डायरेक्शननं बघा, म्हणजे लिक्विडमधून सॉलिडमध्ये होताना किंवा गॅसेसमधून लिक्विडमध्ये होताना अशा वेळेस काय होतं, तो हीट रिमूव्ह करतो, हीट तो काय करतो, रिमूव्ह करतो. मग अशा वेळेस असं होताना जे टेम्परेचर असते ते कसं असते, कॉन्स्टंट असते. बघा ज्यावेळेस एखाद्या सॉलिडला आपण हीट दिली त्यावेळेस त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होत आहे, पण टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण हीट तर देतो आहे पण त्याचं टेम्परेचर वाढत नाही. याला आपण म्हणतो, याला काय म्हणतो, तर अशा हीटला आपण लॅटेंट हीट म्हणतो. काय म्हणतो, लॅटेंट हीट किंवा लॅटेंट हीट ऑफ ट्रान्झिशन म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ ट्रान्झिशन म्हणतो. लॅटेंट हीट पर युनिट मास ऑफ अ सबस्टन्स, म्हणजे कुठल्याही पदार्थाचं जे मास असते पर युनिट त्याची जी काही लॅटेंट हीट असते त्याला आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणतो. काय म्हणतो, स्पेसिफिक लॅटेंट हीट. बघा आता आपल्याकडे काय आहे, एक बीकर आहे आणि या बीकरला काय करतो, याच्यामध्ये आपण बर्फ घेतला आहे. काय घेतलेला आहे, बर्फ घेतलेला आहे आणि याला आपण हीट देतो आहे. हीट दिल्यामुळे काय होईल, या बर्फाचं रूपांतर वॉटरमध्ये होईल, बरोबर आहे. आणि बघा आपण याला हीट कंटिन्यू देतो आहे, 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट झाले तरी आपण हीट देतो आहे. पण ह्या वॉटरचं जे टेम्परेचर आहे, म्हणजे काय होईल, हीट दिल्यामुळे हे बर्फ मेल्ट होईल, मेल्ट झाल्यामुळं याचं कन्वर्ट म्हणजे तो आईस कन्वर्ट होईल कशामध्ये, वॉटरमध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यामुळे वॉटरमध्ये कन्वर्ट होताना जर आपण टेम्परेचर जर मेजर केलं तर तो 0 डिग्री सेल्सिअस राहील. म्हणजे आपण हीट देतो आहे, आईस मेल्ट होतो आहे, तरी पण टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. तर अशा हीटला आपण लॅटेंट हीट म्हणत असतो. मग लॅटेंट हीटचे आपल्याला अजून समोर थोडं बघायचं आहे, त्याच्याबद्दल हे कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. म्हणजे काय, कॉन्स्टंट टेम्परेचरच्या वेळेस जर एखादा सबस्टन्स त्याचा स्टेट जर चेंज करत असेल, म्हणजे त्याची स्थिती जर चेंज करत असेल, स्टेट म्हणजे काय, त्याची भौतिक स्थिती, जसं की स्नायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमध्ये असतात, ठीक आहे, सबस्टन्सेस. तर हे जर चेंज करत असेल कसं, कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये, तर त्याला आपण लॅटेंट हीट म्हणतो. त्याला काय म्हणतो, लॅटेंट हीट. तर बघा आता इथं आपल्याला 2 कन्सेप्ट दिले, एक आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि दुसरं आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. हे दोन्ही कन्सेप्ट आपण बघणार आहे. पण त्या अगोदर बघा इथं आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे, त्यानंतर एक डायग्राम दिली आहे. या दोन्हीचा आपण विचार करूया आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो, इथं काय बर्नर स्टँड आहे, ठीक आहे, बर्नर स्टँड आहे, आईस क्यूब्स अँड पीसेस आहेत, थर्मोमीटर आहे. बघा इथे एक बीकर आहे, त्या बीकरमध्ये काय आहे, आईस आहे आणि त्याला आपण कंटिन्यू हीट देतो आहे. आणि हीट दिल्यामुळं काय होतं आहे की जो बर्फ आहे, बर्फाचं टेम्परेचर ते काय आहे, आता बघा टेम्परेचर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की ज्यावेळेस आपण याला हीट देतो आहे त्यावेळेस या आईसचं रूपांतर कशामध्ये होईल, वॉटरमध्ये. आपण एखाद्या आईसला जर हीट दिली, बर्फाला हीट दिली, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल, बरोबर आहे. जोपर्यंत हा सगळा बर्फ वितळणार नाही तोपर्यंत या लिक्विड म्हणजे जो काही वॉटर आहे त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. याचा अर्थ असा आहे की
आपण तुम्ही कितीही हीट दिली तुम्ही याला, पण ह्या वॉटरची हीट आहे ती वाढणार नाही कुठपर्यंत, जोपर्यंत हा सगळा आईस आहे जोपर्यंत तो वितळणार नाही. म्हणजे आईसचं टेम्परेचर आपण मेजर केलं 0 डिग्री सेल्सिअस आहे, आणि नंतर या पाण्याचं टेम्परेचर मेजर केलं, मेल्ट झालेल्या जे आईस मेल्ट झालं, जे काही वॉटर तयार झालेली आहे ते वॉटर टेम्परेचर आपण मेजर केलं तर ते पण किती भरेल, 0 डिग्री सेल्सिअस भरेल. याचा अर्थ आपण जे काही हीट दिली त्याला, ठीक आहे, जे काही हीट दिली, ठीक आहे, त्याला आपण लॅटेन हीट असं म्हणतो. तर बघा आता बघा लॅटेन हीट त्याला आपण म्हणतो. बघा इथं तुम्हाला ग्राफ दिसेल, या ग्राफमध्ये बघा मित्रांनो, इथं तुम्हाला मिनिट दिसतात. हा मिनिटचा ॲक्सिस आहे आणि हा आहे डिग्री सेल्सिअसचा. म्हणजे बघा 2 मिनिट दिसते तुम्हाला. 2 मिनिटावर बघा किती आहे, तर हा ग्राफ 2 मिनिटापर्यंत, म्हणजे 2 मिनिट म्हणजे 4 मिनिटापर्यंत कसा आहे हा ग्राफ बघा. 4 मिनिटापर्यंत हा ग्राफ दिसेल तुम्हाला की हा ग्राफ एकदम स्ट्रेट आहे, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसवर आहे. म्हणजे आईस प्लस वॉटर, सॉलिड प्लस लिक्विड याचं जे टेम्परेचर आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आहे. नंतर ज्यावेळेस सर्व आईस कन्वर्ट होईल लिक्विडमध्ये तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढत जाईल. टेम्परेचर काय होईल, वाढत जाईल. टेम्परेचर वाढत गेलं आणि कुठपर्यंत वाढेल, जोपर्यंत त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होत नाही. एकदा का वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालं, त्यानंतर दॅट वॉटर गेट कन्वर्टेड इनटू वेपर. का होईल, ते पाणी वेपरमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे बाष्पामध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे तिथं बॉइलिंग वॉटर प्लस वेपर असणार तिथंच. आता बघा त्याच्या पलीकडे जाणार नाही, कारण जे काही हीट आपण त्याला देतोय त्याचं रूपांतर, त्या हीटचं रूपांतर काय होते, वेपरमध्ये कन्वर्ट होते. हीटचं म्हणण्यापेक्षा जे काही पाणी आहे त्या पाण्याला आपण हीट देतोय त्याचं रूपांतर कशामध्ये कन्वर्ट होतोय, वेपरमध्ये. याचा अर्थ इथं काही हीट देतोय ती हीट बघा मित्रांनो, त्या हीटला म्हणतो आपण लॅटेन हीट, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं मात्र टेम्परेचर नंतर कॉन्स्टंट राहील आणि सुरुवातीला टेम्परेचर काय होतं, कॉन्स्टंट होतं. त्यानंतर बघा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, ज्यावेळेस आपण बघितलं की ज्यावेळेस इथं आपण ह्या आईसला हीट देतोय, पण त्याचं टेम्परेचर तर मात्र 0 डिग्री सेल्सिअस आहे. हीट देऊन सुद्धा त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. याचा अर्थ काय होतोय, तो हीट ॲब्सॉर्ब करतोय, बरोबर आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. बाय द युनिट मास ऑफ अ सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ अ फ्युजन. आणि जे काही हीट आपण इथं आता तो यूज करतोय, जे आईस जो काही हीट यूज करतोय कशासाठी, त्या आईसला लिक्विडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, त्याला आपण लॅटेन हीट ऑफ फ्युजन म्हणतो. त्याला काय म्हणतो, लॅटेन हीट ऑफ फ्युजन. म्हणजे बघा इथं सॉलिड आहे, सॉलिडला आपण हीट दिली म्हणजे हीट एनर्जी दिली, त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर झालं, तर या हीट एनर्जीला आपण लॅटेन हीट ऑफ फ्युजन म्हणतो. काय म्हणतो, लॅटेन हीट ऑफ फ्युजन, ठीक आहे. त्यानंतरचा कन्सेप्ट बघा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय द युनिट मास ऑफ अ लिक्विड टू कन्वर्ट द इंटू अ गॅसेस फेज. बघा लिक्विड इंटू गॅसेस फेज, म्हणजे ज्यावेळेस काय झालं, याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, आता लिक्विड तयार झालेलं आहे. लिक्विड तयार झाल्यामुळं काय झालेलं आहे, आता त्याचं टेम्परेचर वाढत गेलेलं आहे. एकदा का सर्व बर्फ लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला की त्याचं टेम्परेचर वाढत जाते, आणि एकदा का टेम्परेचर वाढलं की कुठपर्यंत वाढते, फक्त 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि एकदा का 100 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर गेलं की देन काय होईल, जे लिक्विड आहे ते कन्वर्ट होईल कशामध्ये, गॅसेसमध्ये. जे लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत इट विल कन्वर्ट इनटू वेपर. वेपरमध्ये कन्वर्ट होईल, गॅसेस स्टेटमध्ये तो काय होईल, कन्वर्ट होईल. मग ज्यावेळेस जे काही हीट तिथं यूज करण्यात आलेली आहे, म्हणजे तिथं आपण किती हीट द्या, वॉटर एकदा का 100 डिग्री सेल्सिअसवर त्याचं टेम्परेचर पोहोचलं की त्यानंतर तुम्हाला किती हीट द्या त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. याला आपण लॅटेन हीट म्हणतो. पण कोणतं लॅटेन हीट, स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ अ वेपरायझेशन. त्याला काय म्हणतो आपण, स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. म्हणजे लिक्विड आहे त्याला हीट एनर्जी दिली, गॅसेसमध्ये कन्वर्ट झाला, मग जी काही एनर्जी आपण त्याला देतोय त्याला आपण हीट एनर्जी म्हणतोय, ठीक आहे. म्हणजे बघा मित्रांनो, हा आईस आहे, आईचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. जोपर्यंत पूर्ण आईस मेल्ट होणार नाही, तुम्ही त्याला किती हीट द्या
जोपर्यंत पूर्ण आईस मेल्ट होणार नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. एकदा का आईस मेल्ट झाला त्याचं टेम्परेचर वाढेल. म्हणजे सुरुवातीचा ग्राफ बघा 2 मिनिटापर्यंत 4 मिनिटापर्यंत ग्राफ सेम आहे, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे 0 डिग्री सेल्सिअसवर. मग एकदा का सगळा बर्फ वितळला की काय होईल, हळूहळू त्याचं टेम्परेचर त्या लिक्विडचं वाढत जाईल. आणि एकदा का वाढलं 100 डिग्री सेल्सिअसवर गेलं, वॉटर गेट कन्वर्ट इंटू वेपर. वॉटर काय होईल, वेपरमध्ये कन्वर्ट होईल. आणि एकदा का कन्वर्ट झालं की टेम्परेचर तिथं पुन्हा कॉन्स्टंट होईल. पुन्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असणार. किती टेम्परेचर द्या, वॉटरचं टेम्परेचर वाढणार नाही, कारण जेवढं जास्त टेम्परेचर तुम्ही दिलं तेवढा वेपरायझेशनचा रेट आहे तो वाढेल. तर मित्रांनो, हे होतं आपलं टेम्परेचर वर्सेस टाईम डायग्राम सुद्धा आपण बघितली. आणि लॅटेंट हीट काय असते हे पण आपण थोडक्यात बघितलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता वेगवेगळे सबस्टन्स आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिला आहे. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, तो त्याला पण हीट दिली की तो वितळतो. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, ज्यावेळेस तो हीट दिली की तो उकळतो. तर बघा त्याचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट दिलेले आहेत. आणि हे कशावर डिपेंड असतात, लॅटेंट हीट डिपेंड ऑन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे त्याच्यावर हे लॅटेंट हीट काय असते, डिपेंड असते. बघा वॉटर दिलं आहे, वॉटर बघा 0 डिग्री सेल्सिअसवर काय होतो, मेल्ट होतो. आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे किलो जूल पर किलोग्राम. म्हणजे 1 किलोग्राम वॉटरला 333 किलो जूल काय लागते, हीट लागते. कशासाठी, 1 किलोग्राम वॉटरला लिक्विड 1 किलोग्राम आईसला वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे बघा 1 किलोग्राम आपल्याकडे आईस आहे, त्याला जर आपल्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 333 किलो जूल काय लागेल, हीट लागेल. त्यानंतर बघा कॅलरी पर ग्राम, तर किती लागेल, 80 कॅलरी लागेल प्रत्येक ग्रामला. त्यानंतर इथं बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे 1 किलोग्राम वॉटरला, ठीक आहे, जर त्याला वेपरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला हीट लागते 1 किलोग्राम वॉटरला, ती लागते 2256. त्यानंतर कॅलरीज बघा, तर 540 कॅलरी लागतात प्रत्येक ग्रामला. त्यानंतर कॉपर दिलं आहे, कॉपरचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे, 1083 आहे. बॉइलिंग पॉईंट बघा इथं दिलेलं आहे 2562 बॉइलिंग पॉईंट आहे डिग्री सेल्सिअस. कशाचा, कॉपरचा. त्यानंतर इथिल अल्कोहोलचा बघा, इथिल अल्कोहोल जो आहे तो -117 आहे, -117 याचा मेल्टिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. गोल्ड बघा, गोल्डचा आहे 163 मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे 2700. सिल्वरचा बघा 962 आहे आणि बॉइलिंग पॉईंट सिल्वरचा दिलेला आहे 2162. लीडचा दिलेला आहे इथं 327.5 हा मेल्टिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे 1749. इथं बघा म्हणजे प्रत्येक किलोग्रामला किंवा ग्रामला किती लॅटेंट हीट लागते, किती जूल लॅटेंट हीट लागते इथं दिलेलं आहे, हे तुम्ही बघून घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर बघा, इज द कन्सेप्ट ऑफ लॅटेंट हीट अप्लिकेबल ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ गॅसियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. बघा आता जो आपण कन्सेप्ट बघितलेला आहे लॅटेंट हीटचा, हा कन्सेप्ट ज्यावेळेस बघा ज्यावेळेस सॉलिड, बघा सॉलिडचं रूपांतर, बघा सॉलिड म्हणण्यापेक्षा आपण गॅसेस म्हणू, ठीक आहे, गॅसेस म्हणजे बघा गॅसेसचं रूपांतर ज्यावेळेस लिक्विडमध्ये होईल किंवा लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होईल त्यावेळेससुद्धा लॅटेंट हीटचा जो कन्सेप्ट आहे त्यावेळेस लागू होईल का. म्हणजे आपण बघितलं की सॉलिडमधलं लिक्विडमध्ये कन्वर्ट होताना लॅटेंट हीट ॲप्लिकेबल आहे, तो कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे. त्यावेळेस गॅसेसमधलं जर लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असेल म्हणजे आपण याला थंड करतोय, यातली हीट रिमूव्ह करतोय. लिक्विड बघा, लिक्विडमधलं जर सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असेल म्हणजे काय करतो, त्यातली हीट आपण रिमूव्ह करतोय. अशा वेळेससुद्धा हा कन्सेप्ट ॲप्लिकेबल राहील का, तर आय विल से यस, हो, कारण
कारण ज्यावेळेस अशा एखाद्या बघा एक गॅसेस आहे, गॅसेसला आपण काय करतो, ज्यावेळेस आपण थंड करतो लिक्विडमध्ये करण्यासाठी, त्यावेळेस काय करतो, याच्यामधून आपण हीट काय करतो, रिमूव्ह करतो. त्या सबस्टन्समधून काय करतो, हीट रिमूव्ह करतो. आणि रिमूव्ह केल्यामुळे काय होईल, जे काही हीट आपण रिमूव्ह करते ते सुद्धा लॅटेंट हीटच आहे. काय आहे, लॅटेंट हीट आहे. बघा, वेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग दिस प्रोसेस. बघा, अशा वेळेस काय होते, लॅटेंट हीट जे असते इट विल पुल्ड आउट म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणू, इट विल पुल्ड आउट और इट विल रिजेक्टेड नाही येणार, त्याला आपण म्हणू शकतो की त्याला काय म्हणूया आपण की लॅटेंट हीट काय म्हणतो आपण त्याला, लॅटेंट हीट बाहेर पडते, त्याला आपण म्हणू क्या लॅटेंट हीट विल गो आउट, म्हणजे लॅटेंट हीट बाहेर पडते. बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या पदार्थाला सॉलिड टू लिक्विड करतो, म्हणजे एखाद्याला सॉलिड टू लिक्विड करतो, म्हणजे त्याला हीट देतोय, पण लिक्विड टू त्याला सॉलिड करायचं आहे, लिक्विड टू सॉलिड, अशा प्रोसेसमध्ये काय होते, हीट विल गिवन आउट, म्हणजे हीट काय करते, बाहेर पडते. ठीक आहे, ही सुद्धा लॅटेंट हीटच आहे, पण इथं मात्र प्रोसेस वेगळी आहे. इथं सॉलिड टू लिक्विड आहे आणि इथं लिक्विड टू सॉलिड आहे. म्हणजे एकीकडे आपण हीट देतोय आणि दुसरीकडे हीट या प्रोसेसमध्ये काय करतो, हीट आपण काढून घेतोय. तर या दोन्ही प्रोसेसमध्ये लॅटेंट हीट हा कन्सेप्ट अप्लिकेबल आहे. ठीक आहे, पहिल्याचा आन्सर येस आहे, दुसऱ्याचा आन्सर काय त्याला म्हणता येईल की अशा याच्यामध्ये हीट बाहेर पडत असते. तर मित्रांनो, हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. आय होप काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कळवा.